प्रेम कहानी यारो देखी, देवदास की पारो देखी, जर्दा पान का पत्ता देखा, अजब गजब कोलकाता देखा, किस्सा है गुरुदेव का सुरताल का, एक और रंग भी देखिए बंगाल का. हा सुंदर संवाद आहे फिल्ममेकर नीरज पांडे यांच्या नवीन वेब सिरीज खाकी द बंगाल चॅप्टरच्या ओपनिंग ट्रॅकमधून. सत्ता म्हणजे खेळ आणि या खेळात मित्र कधी शत्रू होतात ते कळतच नाही. आज आपण पाहणार आहोत सागर आणि रणजितच्या विश्वासघात, कटकारस्थान आणि रक्तरंजित संघर्षाची कहाणी. तयार आहात ना? चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. खाकी द बंगाल चॅप्टर आणि जाणून घेऊया तिची संपूर्ण कहाणी. वेब सिरीजची सुरुवात होते SITच्या 2 ऑफिसरपासून, ज्यापैकी एक असतो हिमेल आणि दुसरे असते अरात्रिका. हे कुठेतरी जात असताना अचानक त्यांच्यावर हल्ला होतो. अरात्रिका कसंबसं स्वतःला वाचवते आणि लगेचच अर्जुन सरांना कॉल करून हा अपघात कसा झाला याची माहिती देते. ती हेही सांगते की आपल्याच टीममध्ये कोणीतरी गद्दार आहे. अर्जुन सर तिला मदतीसाठी एक टीम पाठवणार असतात, कारण हिमेल खूपच जखमी झालेला असतो. पण अचानक अरात्रिकावर पुन्हा एकदा हल्ला होतो आणि तो हल्ला कुणी बाहेरच्याने नाही तर हिमेलनेच करून घेतला असतो. म्हणजेच गद्दार कोणी दुसरं नसून हिमेलच असतो. आता हिमेल अरात्रिकाकडून SITचे सगळे प्लॅन्स आणि जी माहिती त्याला माहिती नाही ती सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तो या सगळ्या गोष्टी रेकॉर्डही करत असतो. अरात्रिका त्याला गोष्ट सांगते आणि ही गोष्ट आपल्याला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनांमध्ये घेऊन जाते. आपण कोलकात्यात 2 गुंडांना पाहतो, जे एका स्कूलमधून परत येणाऱ्या मुलाचं अपहरण करणार असतात. हे गुंड ज्या मुलाचं अपहरण करायला आलेले असतात त्याला सोडून दुसऱ्याच मुलाला पळून नेतात, कारण दोघंही दिसायला एकसारखेच असतात. पण नंतर समजतं की ज्याचं अपहरण झालं आहे तो मुलगा दुसरा कोणाचा नाही तर एका मंत्र्याचा नातू आहे. तो मंत्री लगेच वरुण रॉयकडे जातो, जो राज्याचा एक फार मोठा राजकीय नेता असतो. मंत्री वरुणला धमकी देतो की जर त्याच्या नातवाला काही झालं तर तो सगळा भांडाफोड करेल. त्यामुळे वरुण लगेचच पोलिसांना त्या मुलाला शोधण्यासाठी लावतो. तेव्हाच या प्रकरणात ऑफिसर सप्तऋषीची एंट्री होते आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याला बोलून हे सगळं प्रकरण त्याला सोपवतात. सर्वप्रथम ते सप्तऋषीला शंकर बरुआबद्दल सांगतात, ज्याला बाघा म्हणून ओळखलं जातं, जो संपूर्ण पश्चिम बंगालवर आपलं वर्चस्व गाजवत आहे. त्याचं म्हणणं असतं की हे अपहरणसुद्धा बाघाचंच काम असावं. ते शंकर बारुआची कहाणी सांगायला लागतात की तो बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या आईसोबत पश्चिम बंगालमध्ये आला होता. तिथेच त्याची गाठ एका मोठ्या डॉनशी पडली, जो त्याच्या आईकडे वाईट नजरेने पाहत होता. शंकर बरुआने सुरुवातीपासूनच त्याला विरोध केला, पण जेव्हा तो डॉन काही केल्या थांबत नव्हता तेव्हा शंकरने त्याला ठार मारलं. त्यानंतर शंकर कधीच थांबला नाही. पश्चिम बंगालमध्ये त्याने अनेक असे कृत्य केली की शंकर बरुआ कधी बाघा बनला हे कोणालाच कळलं नाही. आता आपल्याला बाघा दाखवला जातो, जो आपल्या आईसोबत असतो. बाघाला आपल्या आईवर खूप प्रेम असतं आणि तो नेहमी तिच्यासोबत वेळ घालवतो. तेवढ्यात त्याच्याकडे एक कॉल येतो आणि त्याला मंत्र्याच्या नातवाबद्दल माहिती दिली जाते. सगळेजण हेच म्हणत असतात की हे अपहरण बाघाचंच काम आहे, पण प्रत्यक्षात ते त्याने केलंच नव्हतं. वरुण रॉय बाघाला सांगतो की हे काम जर तुझं असेल तर खूप काही बिघडू शकतं. त्यावर बाघा म्हणतो की हे काम त्याचं नाही, पण हे कोणी केलंय तो ते नक्कीच शोधून काढेल. त्यानंतर बाघा हे सत्य शोधून काढण्यासाठी आपले 2 विश्वासू माणसं सागर आणि रणजित यांच्याकडे हे काम सोपवतो. सागर आणि रणजित हे बाघाचे सर्वात जवळचे आणि विश्वासू माणसं असतात. ते दोघंही बाघाला आपल्या वडिलांसारखं मानतात. यानंतर ते त्या दोन्ही गुंडांना पकडतात, ज्यांनी मंत्र्याच्या नातवाचं अपहरण केलं होतं. ॲक्च्युली गोष्ट अशी असते की हे दोघं गुंड बाघाला हे दाखवू इच्छित होते की ते देखील एखादं मोठं काम करू शकतात, म्हणून त्यांना बाघाच्या टोळीत सामील करून घ्यावं. पण सागर आणि रणजित त्यांना स्पष्टपणे सांगतात की तुम्ही यासाठी अजिबात पात्र नाहीत. हा मुलगा आमच्याकडे सोपवा आणि लगेचच निघून जा. मुलगा मिळाल्यानंतर सागर मंत्र्याच्या नातवाला त्याच्या घरी सुखरूप पोहोचवतो. हे पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात की हे काम इतक्या पटकन कसं पूर्ण झालं. त्यानंतर आपल्याला निवेदिता बसाक दिसते, जी पुढच्या निवडणुकीसाठी उमेदवार असते आणि आता निवेदिता बसाकची लोकांमध्ये चांगली ओळखसुद्धा झाली असते. सध्या तिचा मुद्दा असा होता की ती सरकारकडे हे म्हणत होती, जेव्हा मंत्र्यांचा नातू किडनॅप होतो तेव्हा पोलीस त्याला 24 तासाच्या आत शोधून काढतात, पण त्या 400 मुलांचं काय, जे अजूनही बेपत्ता आहेत. निवेदिताने ही सगळी गोष्ट थेट मुख्यमंत्री समोर मांडली होती आणि मुख्यमंत्री यामुळे खूप व्यथित झाले. वरुणदा देखील विचारात पडले,
जर निवेदिताविरुद्ध काही केलं नाही तर त्यांच्या पक्षाचं भवितव्य संपेल. यानंतर सीनमध्ये आपण बाघाला पाहतो, जो एक डीलसाठी काही लोकांकडे गेला असतो. प्रत्यक्षात ती लोक एका जहाजाची डील करणार असतात. पण बाघाला जेव्हा हे समजतं तेव्हा तो तिथे थेट 5 कोटी रुपये घेऊन पोहोचतो आणि स्वतःच डील करण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तो माणूस बाघाचा ऐकत नाही तेव्हा बाघा त्याला ठार मारतो आणि तेव्हाच आपल्याला समजतं की बाघाची आई आता या जगात राहिलेली नाही, तिचं निधन झालं आहे. हे ऐकून बाघा ताबडतोब घरी पोहोचतो. बाघाने आपल्या आईची खूप काळजी घेतली होती. आता बाघाचा एक मुलगाही आहे, त्याचं नाव आहे चिना. त्यालाही घरी बोलवण्यात येतं. इथेच आपल्याला रणजित आणि सागर दोघेही दिसतात. रणजित आणि सागर यांचं बाघाच्या आईशी काही देणं घेणं नव्हतं. जेव्हा ती गेली तेव्हा त्यांना उलट आनंद झाला, कारण आता बाघाचं लक्ष त्यांच्या कृत्यांकडे जाणार नाही अशी त्यांची अपेक्षा होती. थोड्या वेळातच वरुणदा तिथे येतात आणि बाघाच्या दुःखात सहभागी होतात. थोड्या वेळाने ते सगळे खोलीत जातात आणि वरुणदा तिथे बाघाशी काही गोष्टी बोलतो. तो म्हणतो, निवेदिता सतत आपल्या कामात अडथळा आणते. जर माझ्या प्लॅनिंगप्रमाणे काही गोष्टी घडल्या तर आपली पार्टी वाचू शकेल आणि हे सरकार पुन्हा सत्तेत येईल. वरुण पुढे म्हणतो, तुझे खूप काळे धंदे चालतात हे मला माहिती आहे, कारण काही गोष्टींमध्ये माझाही हात आहे. पण आता मी त्या सगळ्यावर छापे पाडू इच्छितो, जेणेकरून जनतेला दाखवता येईल की आपलं काम किती पारदर्शक आहे. पण ज्या ठिकाणी छापे पडतील तिथला सगळा माल जप्त होणार नाही. मी तुला आधीच सांगेल की छापा कुठे, केव्हा आणि कसा पडणार. यावर बाघा होकार देतो. ही गोष्ट तो रणजित आणि सागर यांनाही सांगतो. दुसऱ्या बाजूला ऑफिसर सप्तऋषीला बाघाच्या बऱ्याच काळ्या धंद्यांबद्दल माहिती मिळते. अनेक फॅक्टऱ्या जिथे स्मगलिंग वगैरे सुरू असते त्याबद्दलही कळतं. आपल्याला कळतं की बाघाचा संपूर्ण धंदा रणजित आणि सागर दोघं मिळून सांभाळतात. ते दोघं नसतील तर बाघा काहीच करू शकणार नाही. पण या दोघांच्या मनात काही वेगळंच आहे, कारण त्यांना बाघाची जागा घ्यायची होती. त्यांना वाटतं की ज्या दिवशी बाघा गेला त्या दिवशी त्याच्या जागी त्याचा मुलगा चिना बसेल, पण तो यासाठी लायक नाही. दुसऱ्या बाजूला सप्तऋषी आपल्या हेल्पलाईन नंबर जाहीर करतो, जो की त्याच्या स्वतःचाच वैयक्तिक नंबर असतो. तो म्हणतो, जर कोणालाही कोणत्याही गैरकायदेशीर कामाची माहिती मिळाली तर ते मला या नंबरवर कॉल करून सांगू शकतात. त्याचं नाव कुठेही उघड केलं जाणार नाही. आता सप्तऋषीला बाघाच्या खूप साऱ्या फॅक्टऱ्याविषयी माहिती मिळते, जिथे बेकायदेशीर कामं चालतात. पण वरुणच्या मार्फत बाघाला आधीच हे सगळं कळतं, म्हणून तो त्या जाग्यांवरून आपला सगळा माल आधीच हलवून टाकतो. असं अनेक वेळा झालं होतं. सप्तऋषी जेव्हा आपली टीम घेऊन बाघाच्या फॅक्टरीवर धाड टाकतो तेव्हा तोपर्यंत तिथं काहीच उरत नाही. त्यामुळे सप्तऋषीला समजतं की त्याच्या टीममध्येच कोणीतरी आहे जो ही माहिती लीक करत आहे. पण सप्तऋषीसुद्धा फारच चाणाक्ष असतो. त्याने एक माणूस हायर केला असतो, ज्याला बाघाच्या सगळ्या बेकायदेशीर फॅक्टऱ्यांविषयी माहिती असते. एकदा असं होतं की बाघाला यावेळी काहीच माहिती मिळत नाही आणि त्यामुळे सप्तऋषी आणि त्याची टीम त्या फॅक्टरीवर अचानक छापा टाकते. तिथे पोहोचल्यावर काही पोलिसांच्या गोळीबारात एक माणूस मारला जातो आणि तो माणूस रणजितदाचा जुना मित्र असतो. हे पाहून रणजितदाला खूप वाईट वाटतं. रणजित फार गरम डोक्याचा असतो. त्याला लहान-सहान गोष्टींचाही राग येतो आणि तो सूड घेणं पसंत करतो. त्यामुळे ज्याने त्याच्या मित्राला मारलं त्या पोलिसाकडून तो नक्कीच बदला घेणार असतो. जेव्हा रणजितला त्या पोलिसाबद्दल माहिती मिळते तेव्हा तो ताबडतोब तिथे पोहोचतो. जेव्हा तो पोलिसवाला भाजी मंडईत होता तेव्हा रणजित सर्वांच्या समोर त्याला अतिशय निर्गुणपणे मारहाण करतो. पण ही बातमी जेव्हा बाघाला कळली तेव्हा त्याने रणजितला जोरात चपराक दिली आणि खूप काही उलटसुलट बोलला. बाघा म्हणाला, तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? आता आपण फार मोठ्या अडचणीत येऊ शकतो. बाघानं रणजितवर इतका राग काढला की रणजितला ते सहन झालं नाही. त्याला इतका संताप आला की तो तिथेच बाघाला मारायचं ठरवत होता. पण सागरने वेळेवर येऊन त्याला दूर घेऊन गेला. सागरने त्याला समजवलं, एक लहानसा पोलीस मेला तरी एवढा मोठा गोंधळ झाला. जर आपण मोठ्या अधिकाऱ्याला काही केलं तर कल्पना कर काय होईल. मग तर बाघाला इकडून पळून जावं लागेल. इतक्यात कायल नावाची एक मुलगी सप्तऋषी सरांना फोन करते. कायल बाघाच्या अनेक इल्लिगल कामांवर लक्ष ठेवून होती आणि तिनं सप्तऋषीला ही सगळी माहिती दिली. जेव्हा सप्तऋषी कायलला भेटण्यासाठी जात असतो तेव्हा वाटेत रणजित आणि सागर त्याच्या कारचा अपघात घडवून आणतात आणि त्याला ठार मारून टाकतात. यानंतर आपल्याला कोलकात्यात अर्जुन नावाचा एक व्यक्ती दिसतो, जो काही गुन्हेगारांवर गोळीबार करत असतो. त्याला अनेक गुन्हेगारांविषयी माहिती मिळते, म्हणून तो त्यांच्या अड्ड्यांवर शिरून सर्वांना ठार मारतो. त्यामधला एक व्यक्ती फार मोठ्या मंत्र्याचा भाचा असतो. पण अर्जुननं त्या मंत्र्याच्या भाच्यालाही सोडलं नव्हतं. पुढच्या दिवशी सप्तऋषीची लाश
त्याच्या स्वतःच्या घरासमोर सापडते. त्यानंतर एक फ्लॅशबॅक सीन दाखवला जातो, ज्यामध्ये सागरदाचं दृश्य दिसतं. तो बाघासोबत एक डीलसाठी गेला होता, पण तिथे अचानक गोळीबार सुरू होतो आणि जेव्हा बाघाची हत्या होणारच होती तेव्हा सागरदा मध्ये येऊन त्याचा जीव वाचवतो. त्या क्षणापासून सागरदा बाघाचा आवडता माणूस बनतो. कथा आता वर्तमानात येते. बाघा सागर आणि रणजितदाला कॉल करतो आणि त्यांच्यावर संशय घेतो. तो म्हणतो की हे काम तुमचंच आहे, कारण सप्तऋषीला मारण्याची ताकद तुमच्यातच आहे. पण रणजित आणि सागर दोघेही सांगतात की सर, हे काम आमचं अजिबात नाही, आम्ही असं काही करूच शकत नाही. पण ही काही साधी गोष्ट नव्हती. शहरात एका IPS ऑफिसरचा खून झाला होता आणि सगळा दोष बाघावर येणार होता. तेव्हा बाघा आपल्या सगळ्या माणसांना कॉल करून सांगतो की आता त्यांना अंडरग्राऊंड व्हावं लागेल. बाघा वरुणकडे कॉल करतो आणि बोलतो की काही दिवसासाठी त्याला गायब व्हावंच लागेल, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. वरुण रॉयही त्याला तेच समजावतो. मुख्यमंत्रीसाठी ही एक मोठी अडचण बनलेली असते, कारण शहरात IPS ऑफिसर मरणं म्हणजे सरकार काही करत नाही असं विरोधी पक्ष म्हणू लागतो. म्हणून मुख्यमंत्री ठरवतो की आता एक मोठा पोलीस अधिकारी नेमावा, जो या गुन्हेगारीला थांबवू शकेल किंवा कमीत कमी थांबवल्यासारखं दाखवू शकेल. त्यासाठी वरुण रॉय अर्जुन मैत्राला नेमतो, जो केवळ गुन्हेगारी संपवायचा नाटक करत नाही, तर तो गुन्हेगारीसह सर्व गुन्हेगारांनाही संपवून टाकतो. अर्जुनची नियुक्ती होते. तो निवेदिताला भेटतो आणि तिला सांगतो की आता काळजी करण्याचं काही कारण नाही. सर्वात आधी ते बाघा आणि त्याच्या माणसांविषयी माहिती गोळा करायला सुरुवात करतात. दुसरीकडे बाघा आपल्या माणसांपैकी चीनासोबत अंडरग्राऊंड होण्याचा प्रयत्न करत असतो. रस्त्यात त्यांना एक चेक पॉईंट लागतो. तिथे ते पोलीस ऑफिसरला पैसे देऊन जाण्याचा प्रयत्न करतात, पण तो पोलीस अधिकारी पैसे घेण्यास नकार देतो आणि उलट बाघावरच हल्ला करतो. तो बाघाला गोळी मारतो, पण बाघा बदला घेत सर्व पोलिसांना संपवून टाकतो. कसे तरी चीना आपल्या वडिलांना बाघाला तिकडून घेऊन जाण्यास यशस्वी होतो, पण बाघाची तब्येत खूपच खराब होते. थोड्याच वेळात अर्जुन तिथे पोहोचतो आणि सगळी परिस्थिती बघतो. तो समजतो की इथे शूटिंग झाली आहे आणि बाघालाही गोळी लागलेली आहे. तेव्हा चीना एका स्थानिक डॉक्टरला बोलावतो, जो बाघाचा उपचार करतो. बाघा वरुण रॉयला कॉल करतो आणि सांगतो की त्याचा जीव धोक्यात आहे, पण वरुण रॉय त्याला म्हणतो की सध्या तू काहीही करू शकत नाही. काही दिवस तुला अंडरग्राऊंडच राहावं लागेल. आता पुढे अर्जुनला कळतं की बाघाचा एक माणूस आहे पिंटू, जो घरी कैद आहे, पण पोलिसांना तिथे जायची परवानगी दिली जात नाही. तेव्हा अर्जुन स्वतःच त्या ठिकाणी जातो आणि पिंटूला खेचत तिकडून घेऊन येतो. पिंटू बाघाविषयी सगळी माहिती देतो. तो सांगतो खरं तर बाघा कुणा इतरासोबत नाही, तर आपल्या मुलासोबत चीनासोबत पळून गेला आहे आणि तो कुठे असू शकतो हेही त्याला माहिती आहे. दुसरीकडे निवेदितासमोर एक मोठा मुद्दा उभा राहतो की एका IPS ऑफिसरचा खून झाला आहे आणि सरकार अजून काहीच करत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर वारंवार सवाल उठवले जात आहेत. निवेदिता तर थेट सांगते, जर सरकार काही करू शकत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. ही सगळी वक्तव्य मुख्यमंत्रीही ऐकत असतात. त्यांना कळून जातं की जर त्यांनी आता काहीतरी ठोस पावलं उचलली नाही तर पक्ष त्यांच्या हातून निसटेल. म्हणून ते वरुण रॉयसोबत मिळून काही प्लॅनिंग करतात. दुसरीकडे अर्जुन त्या डॉक्टरकडे पोहोचतो, ज्यांनी बाघाची मरमपट्टी केली होती. तो डॉक्टर सांगतो की बाघा कुठे लपून बसलाय हे मला माहिती नाही, पण चीना लवकरच माझ्याकडे ट्रेसिंगसाठी येणार आहे. थोड्याच वेळात चीना तिथे येतो आणि डॉक्टरला आपल्यासोबत घेऊन जायला लागतो. पण डॉक्टर खूपच घाबरलेला होता, त्यामुळे चीना तिथून पळून जातो. पण वाटेत अर्जुन त्याची वाट पाहत असतो, त्यामुळे तो पकडला जातो. दुसरीकडे आपण पाहतो की वरुण सागरदा आणि रणजितदा यांना कॉल करून बोलावतो. ते दोघं म्हणतात की सध्या ते अंडरग्राऊंड आहेत, त्यामुळे ते बाहेर येऊ शकत नाही. पण वरुण वचन देतो की त्यांना काहीही होणार नाही, फक्त त्यांना त्याच्याशी भेटायला यावं लागेल. त्याचप्रमाणे रणजित सागर वरुणच्या घरी पोहोचतात. तिथे एक पार्टी सुरू असते. तिथे वरुण सागरला म्हणतो की तुझं चांगलंच नाव झालं आहे. जर तू पॉलिटिक्समध्ये प्रवेश केला तर तू खूप काही करू शकतोस आणि सध्या जे बेकायदेशीर धंदे आहेस ते 10 पट वाढू शकतोस. तिकीट मी देईन, पाठिंबा पण देईन. फक्त तुला एकच काम करावं लागेल, बाघाला मारावं लागेल. आता हे काम ऐकताच ते दोघंही तयार होतात, कारण ते या क्षणाचीच वाट बघत होते. कारण आता अर्जुनच्या ताब्यात चीना लागलेला असतो. तो वारंवार त्याला बाघाबद्दल विचारतो. अर्जुन म्हणतो की जर तू त्याच्याबद्दल सांगितलंस तर आम्ही तुझं एन्काउंटर करणार नाही, तुला अरेस्ट करू. पण चीना म्हणतो की जर मी तुम्हाला त्यांच्याविषयी सांगितलं तर तुम्ही त्यांना ठार मारून टाकाल. पण शेवटी चीना अर्जुनला त्याच्या लपण्याच्या ठिकाणाबद्दल सांगून टाकतो. पण त्यांच्या पोहोचण्याआधीच सागर आणि रणजित तिथे पोहोचतात. ते बाघाला मारण्यासाठी आलेले असतात.
आणि बागालाही चांगलंच समजतं की हे काम नक्कीच वरुणनेच त्यांना दिलं असणार. रणजित आणि सागर बागाला ठार मारून तिकडून निघून जातात. त्याचवेळी अर्जुन मैत्रा आपल्या पूर्ण टीमसह तिथे पोहोचतो. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण बाघाच्या कपाळावर गोळी लागलेली असते आणि त्याचं वाचणं अशक्य होतं. नंतर आपल्याला 1988चा एक सीन दाखवला जातो, जिथे निवेदितासोबत सोम नावाचा एक माणूस असतो, जो या पार्टीचा माजी नेता होता. पण एका दंगलीमध्ये अफरातफर माजल्यामुळे सोम कोमात जातो. पुढच्या दिवशी मुख्यमंत्री मीडियासमोर येऊन सांगतो की सप्तऋषीचा बदला घेतला गेला आहे, कारण आपल्या पोलिसांनी बाघाला ठार केलं आहे. हे काम अर्जुन मैत्राने केलं आहे आणि हे खूप चांगलं काम झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची पार्टी वाजते. इकडे चिनाला वाटतं की अर्जुननेच बाघाला मारलं आहे, पण अर्जुन त्याला विश्वास देतो की हे काम त्याचं नाही, कारण जर त्याला बाघाला मारायचं असतं तर त्याने सर्वांसमोर त्याला मारलं असतं. अशा पद्धतीने नाही की ते आत्महत्येसारखं वाटेल. आतापर्यंत अर्जुन जे काही करत होता ते सरकारच्या बाजूने करत होता, पण आता तो खरंच कोलकात्यातील सर्व गुन्हेगारी संपवू इच्छितो. त्यामुळे तो सप्तऋषीप्रमाणे एक हेल्पलाईन नंबर जारी करतो आणि सांगतो, जसं सप्तऋषीने एक हेल्पलाईन दिली होती तसंच तुम्हीही मला कॉल करू शकता. आणि या सगळ्यामागे अर्जुन सीएम सरांचा हात असल्याचंही दाखवतो. तो सांगतो की हे सर्व तो सीएम सरांच्या आदेशानुसारच करत आहे. त्यामुळे आता सीएम सर अर्जुन मैत्राचा ट्रान्सफर देखील करू शकत नाही. पण सीएमला काहीतरी करावंच लागणार होतं, म्हणून ते वरुणवर जोरदार ओरडतात. थोड्या वेळाने वरुण सीएमला एका खोलीत नेतात आणि तिथे त्यांना जोरदार थप्पड मारतात. यावरून कळून जातं की राज्याचा मुख्यमंत्री जरी कोणीही असला तरी खरी सत्ता वरुणदाच्याच हातात आहे. आता सागरदा आणि रणजितदाही सगळ्यांसमोर आलेले असतात, कारण सर्वांना समजलेलं असतं की सप्तऋषीला बाघानेच मारलं होतं आणि आता बाघाही मरण पावलेला आहे. पण आता रणजितदा आणि सागरदा बाघाच्या पावलावर पाऊल ठेवायला सुरुवात करतात. ते सांगतात की बाघाने जे काही अर्धवट सोडलं होतं ते आता आम्ही पूर्ण करू. यावर अर्जुन सर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात. तो त्यांना सांगतो की की मला माहिती आहे कोण काय आहे आणि काय नाही. पण रणजित अर्जुन सरांशी नीटपणे वागत नाही. त्यामुळे अर्जुन त्याला मुर्गा बनवतो आणि सागरलाही त्या स्थितीत आणतो. हे बघून त्यांना खूपच राग येतो, इतका की ते आता अर्जुनलाही मारायचा विचार करतात. पण अर्जुनला मारणं इतकं सोपं नव्हतं. अर्जुनला मारण्यासाठी त्यांच्याकडे खूप मोठी ताकद असावी लागेल. म्हणून सागर वरुणकडे जातो, जो सांगतो मला तिकीट पाहिजे आणि तुमचा सपोर्टही, जसं तुम्ही सांगितलं होतं. पण वरुण इथे पलटी घेतो आणि म्हणतो हे सगळं इतकं लवकर होत नाही, याला वेळ लागतो. हे ऐकून सागरलाही समजतं की वरुण आता स्वतःच्या बोलण्यावरून फिरतो आहे. त्यानंतर कायल अर्जुन मैत्राच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करते आणि सांगते की तिला खूप काही माहिती आहे, जी तिने अर्जुनला सांगितली पाहिजे. तिला बाघाच्या अनधिकृत धंद्याबद्दल माहिती असते, जी फारच कमी लोकांना माहिती होती. ती सांगते की प्रत्यक्षात बाघा एक मोठा ऑर्गन माफिया आहे. तो रस्त्यावरून लोकांना किडनॅप करून त्यांचे अवयव काढून घेत असे आणि नंतर त्यांना मारून टाकत असे. मग तो त्या लोकांचे सांगडेसुद्धा परदेशात विकत असे. हे ऐकून अर्जुन मैत्रा ताबडतोब त्या फॅक्टरीवर रेड टाकण्यासाठी पोहोचतो. तिथे खूप सारे लोक असतात आणि त्यांच्या हातात बंदुका असतात. पण अर्जुनकडेही एक मोठी टीम असते. ते सगळ्यांचा सामना करतात आणि त्या गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना ठार मारतात. तिथे अर्जुन सरांना अनेक सांगाडे सापडतात, जे आजच परदेशात पाठवले जाणार होते. ही माहिती जेव्हा सीएमला कळते तेव्हा तो पूर्णपणे हादरतो, कारण हे प्रकरण तर सप्तऋषीच्या केसपेक्षाही मोठं होतं आणि विरोधक तर अशा प्रकारच्या केसचीच वाटच बघत होते. सागर आणि रणजितलाही चांगलं समजलेलं असतं की आता वेळ आलेली आहे. जेव्हा वरून त्यांना कॉल करतो तेव्हा ते त्याला आपली सगळी मागणी सांगतात. त्याला तिकीट हवं आहे आणि पूर्णपणे त्याचा सपोर्टही. त्यानंतर अर्जुन कालच्या घरी पोहोचतो आणि तिला विचारपूस करतो. कायल सांगते की तिला नक्कीच माहिती आहे की सप्तऋषीला कोणी मारलं. ती सांगते की त्याला बाघाने नाही तर रणजित आणि सागरने त्याची हत्या केली होती. सप्तऋषीला त्यांनीच कॉल करून बोलवलं होतं, पण जेव्हा तो रस्त्यात होता तेव्हा सागर आणि रणजितने त्याच्या गाडीचा अपघात घडवून आणला होता आणि नंतर त्याला गोळ्या झाडून मारून टाकलं. हे सगळं कायल स्वतः पाहत होती. अर्जुन विचारतो, तू कोर्टात साक्ष देशील का? तो सांगतो, जर कोर्टात तू साक्ष दिलीस तर मी तुझ्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेईल. कायल याला होकार देते. आता अर्जुन सागर आणि रणजितला अटक करण्यासाठी निघतो, पण त्याचवेळी त्याला कमिशनरचा कॉल येतो, जो सांगतो की तू जे करत आहेस ते आत्ताच थांबव. पण अर्जुन त्यांचं एकही ऐकत नाही आणि अटकेसाठी पुढे जात राहतो.
दुसरीकडे सागर आनंद साजरा करत असतो, कारण त्याला तिकीट मिळणार असते. थोड्याच वेळात अर्जुनला पुन्हा एक कॉल येतो आणि त्याला कळतं कायल आणि तिच्या वडिलांची कोणीतरी हत्या केली आहे. हे पाहून तो पूर्णपणे थक्क होतो, कारण हे सगळं काम वरुणदा यांनी करून घेतलं होतं. कारण अर्जुन सरकारविरुद्ध काम करू लागला होता. त्यामुळे त्याचं ट्रान्सफर करू शकत नव्हते. पण त्याला अशा ड्युटीवर पाठवण्यात येतं जिथून तो काहीच करू शकणार नव्हता. त्याला सीएम कॅम्पेनमध्ये सिक्युरिटीच्या कामावर पाठवण्यात आलं आणि या केसवर आता एक नवीन अधिकारी येतो, ज्याचं नाव असतं विश्वजित. पण तो माणूस फारसा शार्प नसतो आणि अर्जुनच्या टीममधले कोणतेच लोक त्याला पसंत करत नसतात. आता पुढच्या दिवशी सागरला तिकीट मिळणार असतं. त्यामुळे सगळेच खूप आनंदी असतात, कारण आता त्यांच्याकडेही सत्ता येणार असते. पुढच्या दिवशी आपण वरुणदा यांना भाषण देताना पाहतो आणि त्या क्षणी सिक्युरिटीच्या भूमिकेत अर्जुन मैत्राही दिसतो. भाषणादरम्यान वरुणदा सागरदा याचं नाव तिकिटीसाठी जाहीर करतात. हे पाहून सागरदाचे मित्र आणि बाकीचे सगळे खूपच खुश होतात. यानंतर अर्जुन मैत्रा आपल्या संपूर्ण टीमला आपल्या घरी बोलवतो. अधिकृतपणे ते काही करू शकत नव्हते, पण अनौपचारिकपणे ते सगळ्या गोष्टी करू शकत होते. त्यासाठी अर्जुनच्या संपूर्ण टीमचे लोक तयार होतात. ते एक प्लॅन बनवतात की आपल्याला सागर आणि रणजित यांना एकमेकांपासून वेगळं करावं लागेल. त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन कराव्या लागतील. पुढच्या दिवशी ते सागर आणि रणजितच्या माणसांना बोलवतात. सागरचे जे लोक असतात त्यांना वेगळं उभं केलं जातं आणि रणजितचे जे लोक असतात त्यांना दुसऱ्या बाजूला उभं केलं जातं. सागरचे लोक मग पाठवून दिले जातात आणि रणजितच्या लोकांना जबरदस्त मार दिला जातो. जेव्हा ही बातमी रणजितला समजते तेव्हा तो पूर्णपणे हैराण होतो की सागर आता राजकारणात इतका पुढे गेला आहे की त्याने आपल्या माणसांना वाचवलं, पण माझ्या माणसांना इतक्या वाईट प्रकारे मारहाण झाली. यानंतर अर्जुन मैत्रा चॅटर्जी नावाच्या माणसाकडे जातो. चॅटर्जी खरं तर वरुणदासोबत एक डील करणार असतो. त्या डीलमध्ये सागर आणि रणजित दोघांचं नाव असणार असतं. पण अर्जुन चॅटर्जीला सांगतो की डीलमधून रणजितचं नाव काढून टाकावं. पुढच्या दिवशी जेव्हा चॅटर्जी वरुणदाकडे डीलसाठी जातो तेव्हा तो हीच अट ठेवतो की या डीलमध्ये रणजित कुठेही नसेल. वरुणदा याला मान्यता देतो, पण यामुळे सागरला काहीसा त्रास होतो, कारण डीलमधून रणजितला वगळणं त्याला योग्य वाटत नव्हतं. रणजित अतिशय गरम डोक्याचा माणूस असल्याने त्यामुळे वरुणदा सागरला सांगतात ही गोष्ट रणजितला सांगू नकोस. पण अर्जुन मैत्रा ही गोष्ट त्याच दिवशी रणजितला सांगतो. रणजितला विश्वासच बसत नाही की सागर त्याच्यापासून अशा गोष्टी कशा लपवू शकतो. त्याला वाटतं की अर्जुन खोटं बोलतोय. पुढच्या दिवशीपासून रणजितदा याचा थोडासा स्वभाव बदलू लागतो. तो सागरशी नीटसं बोलतही नाही. त्या दोघांमध्ये थोडं वैमनस्य निर्माण झालेलं असतं. रणजितने सागरकडे चॅटर्जीच्या डीलबद्दल विचारलं होतं, पण सागरने त्याला सांगितलं की ती डील निवडणुकीनंतर होणार आहे. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर रणजितला समजलं की सागर त्याच्याशी खोटं बोलतोय. रणजित जिथे जाई तिथे त्याला फक्त सागरचं नाव ऐकू येई. जणू काही रणजितचं काहीच अस्तित्व उरलेलं नव्हतं. एका फंक्शनमध्ये जेव्हा वरुणदा येतात तेव्हा सागर त्यांना खूप आदराने भेटतो, पण रणजितकडे बघतही नाही. त्याला बाजूला उभं केलं जातं. हे पाहून रणजितला खूप राग येतो. याच दरम्यान सागरची दीपा नावाची एक मानलेली बहीण असते. रणजित तिच्या घरी पोचतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. दीपा ओरडत राहते की ती त्याच्या बहिणीसारखी आहे, पण रणजितला याचा काहीच फरक पडत नाही. जेव्हा दीपाच्या बहिणीने हे सगळं पाहिलं ती लगेच रणजितकडे पोहोचते आणि त्याच्याशी भांडू लागते. सागरला काही समजत नाही की हे काय चाललंय, पण जेव्हा त्याला हे सर्व काही समजतं तेव्हा तो रणजितला थप्पड मारतो आणि यामुळे त्यांच्यात उघडपणे एक युद्ध सुरू होतं. सागरने रणजितला स्पष्ट सांगितलं की आजपासून त्याने त्याचं तोंड दाखवू नये, नाहीतर आपण दोघांमध्ये फक्त एकच जिवंत उरेल. तेव्हा अर्जुन सर जे इच्छित होते ते घडून येतं. सागर आणि रणजित यांच्यात दुश्मनी निर्माण करायची आणि ती आता निर्माण झालेली असते. पण ही दुश्मनी अर्जुन सरांवरच भारी पडेल का, हे आपण पुढील एपिसोडमध्ये पाहू. तर ही होती सागर विरुद्ध रणजितची एक थरारक कथा, जिथे मैत्रीने घेतलं शत्रुत्वाचं रूप आणि खेळ झाला फक्त सत्तेचा. तुम्हाला काय वाटतं, खरा खलनायक कोण होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला एक लाईक द्या आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.